लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये चोरी होती आणि त्या संदर्भातला एफ-आय-आर सुद्धा दाखल होतो. यानंतर या प्रकरणी सध्या पुढे म्हणजे जवळपास वर्षाला 18 कोटींचं नुकसान होतं असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सुरणकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकीकडे चोरीचा आरोप आहे, त्यानंतर त्या संदर्भात एफ-आय-आर सुद्धा झालेला आहे आणि आता राम मंदिरातील जे प्रकरण आहे त्यासोबतच सिद्धिविनायक प्रकरणावरती सुद्धा एकंदरीत राज ठाकरे यांनी आरोप केले. तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं राजसाहेबांनी काहीही आरोप केलेले नाहीत. राजसाहेबांनी आमचे जे काही ट्रस्टी आहेत, त्या ट्रस्टीने एक पत्र दिलं होतं. त्या पत्राचं तिथे वाचन केलं आणि दिलेलं पत्र खरं आहे का? ते दिलेलं पत्र खरं आहे. आणि त्या पत्राचा उद्दिष्ट हा होता, की 2 वर्षापूर्वी हे जे उत्पन्न सिद्धिविनायक न्यासाचं होतं, दानपेटीत जमा होणारे पैसे हे साधारणतः 35 ते 40 लाख असायचे. आणि हेच उत्पन्न आता साधारणतः 90, 95, 98 लाखांपर्यंत गेलेलं आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना हे न्यासाच्या वतीने आमचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांच्या सूचनांमुळे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे ते उत्पन्न वाढलंय. आता ज्या वेळेला ह्या तिन्ही वर्षाचं ऑडिट केलं जाईल, त्या ऑडिटमध्ये हे निश्चित येईल की त्यावेळेला 35-40 लाख होते किंवा 40-45 लाख होते आणि तीच रक्कम आज 90, 95, 98 लाखांपर्यंत येतं. तर ऑडिटमध्ये हे निश्चित विचारलं जाईल की ही एवढी आज रक्कम वाढली आणि तेव्हा का कमी होती. म्हणून आमच्या ट्रस्टीने एक पत्र लिहिलं की साधारणतः त्यावेळेची कमी असलेली रक्कम आणि वाढलेली रक्कम याचं ऑडिट करावं आणि त्याची कारणं शोधावीत. अशा प्रकारचं ते एक पत्र आहे. आठवड्याभराचा साधारणतः त्यामध्ये उल्लेख होता की सुरुवातीला 50 लाख येत होतं, मात्र या सगळ्यामध्ये जेव्हा कारवाई झाली त्यानंतर जवळपास 1.5 कोटींपर्यंत ती रक्कम गेली. मग ज्या प्रकारे नुकसान होत होतं ती किती गंभीर बाब आहे? ते प्रचंड गंभीर होती, पण ती आत्ता होत नव्हती. हे 2 वर्षापूर्वीचे सगळे विषय आहेत. 2 वर्षानंतर हे उत्पन्न 70-80 असं करत ते वाढत गेलेले आहेत. अनेक उपाययोजना केल्या. त्यापैकी भटजीचे स्वतः त्यांना दिलेले पैसे होते ते पेटीत टाकण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली. काही कर्मचारी दर्शन देण्यासाठी पैसे घेत होते, ते कमी केले. सगळ्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद केले. आम्ही सगळ्या जे सिक्युरिटी आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं. स्टॉल धारकांकडनं काही अनियमितता होती, म्हणजे वेगळे पैसे घेणं, हे सगळं बंद केल्यानंतर जी वाढलेली आत्ताची जी आपल्याला दानपेटीला ती रक्कम दिसते, ती मला असं वाटतं की एक आम्ही काम करत असताना आम्हाला अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे. तुमच्यावरती राज्यमंत्रीपदाचा दर्जा तुम्हाला एकंदरीत दिला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्रस्टींनी पत्र दिले. त्यामुळे तुमच्याशी यापूर्वी चर्चा झाली होती का या सगळ्या प्रकरणामध्ये? काय या विषयावरती बोलणं झालं होतं की हे ऑडिट करायची विनंती करावी आणि ते तशा प्रकारचं बोलणं झालं होतं. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे या मार्च महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना समोर आली होती. मुळामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. 10,000 रुपयांची ती चोरी होती आणि त्याच्यामध्ये एफ-आय-आर सुद्धा दाखल होतं. सध्या प्रकरण काय, सध्या त्या प्रकरणी काय? मी असं सांगितलं ना, गेली जवळ-जवळ 1.5 वर्षामध्ये आम्ही साधारणतः 40 कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे. मग छोट्या-मोठ्या कारवाई असतील, मात्र त्या सगळ्याचा संबंध हा पैशाशी होता. ज्या ठिकाणी पोलीस कंप्लेंट करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि ज्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची वगैरे कारवाई करणं आवश्यक आहे, त्या आम्ही आमच्या लेव्हलला केल्या आणि म्हणून मला असं वाटतं आवश्यक त्या सगळ्या कारवाई ही ज्यांनी अशा प्रकारचे काही चुका केल्या त्यांच्यावरती आम्ही केलेल्या आहेत. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासाठी. तर आपण पाहतोय की सिद्धिविनायक मंदिरातल्या ज्या प्रकरणी पत्र जे राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये वाचून दाखवलं, त्यावरती अध्यक्ष सदा सुरणकर यांनी त्यांचं मत जे ते व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन अवधेश कोडीसह मी वैभव पाटील, मुंबई.